हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी इतिहास पाठ दुसरा युरोप आणि भारत या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून आपल्या नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। या ठिकाणी बघा, पहिली रिकामी जागा दिलेली आहे ती म्हणजे इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी टिंबटिंब हे शहर जिंकून घेतले। या ठिकाणी आपले ऑप्शन आहेत मित्रांनो, ऑप्शन अ आहे व्हेनिस, ऑप्शन ब आहे कॉन्स्टँटिनोपल, ऑप्शन क आहे रोम, ऑप्शन ड आहे पॅरिस। बघा मित्रांनो, या ठिकाणी जी काही योग्य रिकामी जागा येणार आहे ती म्हणजे इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले। पाहूया मित्रांनो पुढील रिकामी जागा। या ठिकाणी पुढील रिकामी जागा दिलेली आहे ती म्हणजे औद्योगिक क्रांतीला प्रारंभ मध्ये झाला। या ठिकाणी बघा, ऑप्शन अ आहे इंग्लंड, ऑप्शन बी आहे फ्रान्स, ऑप्शन क आहे इटली, ऑप्शन ड आहे पोर्तुगाल। या ठिकाणी बघा मित्रांनो, योग्य रिकामी जागा येणार आहे ती म्हणजे औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंड मध्ये झाला होता, बरोबर। चला मित्रांनो, वळूया पुढच्या रिकामी जागाकडे। या ठिकाणी पुढची रिकामी जागा दिलेली आहे ती म्हणजे इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न टिंबटिंब याने केला। या ठिकाणी बघा, ऑप्शन अ आहे सिराज उद्दौला, ऑप्शन ब आहे मीर कासिम, ऑप्शन क आहे मीर जाफर, ऑप्शन ड आहे शाह आलम। या ठिकाणी बघा, रिकामी जागा योग्य येणार आहे मित्रांनो ती म्हणजे इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा जो काही प्रयत्न आहे मित्रांनो हा मीर कासिम याने केला होता, बरोबर। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, पुढील संकल्पना स्पष्ट करा। या ठिकाणी आपल्याला काही संकल्पना दिलेल्या आहेत, त्या या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। पाहूया पहिली संकल्पना। बघा, या ठिकाणी पहिली संकल्पना दिलेली आहे ती म्हणजे वसाहतवाद। या ठिकाणी बघा मित्रांनो, वसाहतवाद म्हणजे काय तर आर्थिकदृष्ट्या संपन्न व लष्करदृष्ट्या समर्थ असलेल्या देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखाद्या भूप्रदेश व्यापणे व त्या ठिकाणी आपली वसाहत स्थापन करून आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच याला आपण या ठिकाणी वसाहतवाद म्हणू शकतो, बरोबर। या ठिकाणी बघा, युरोपीय देशांनी आशिया आफ्रिका खंडातील देशांचे आर्थिक शोषण करता यावे म्हणून तेथील सत्ता बळकावून तेथे आपले वसाहती निर्माण केल्या। त्यानंतर मित्रांनो, युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतूनच पुढे साम्राज्यवादाचा उदय झाला। पहा मित्रांनो, पुढील या ठिकाणी संकल्पना दिलेली आहे ती म्हणजे कायद्याच्या निर्मितीची जबाबदारी यांची आहे। या ठिकाणी बघा, याचं योग्य उत्तर येणार आहे किंवा ही संकल्पना स्पष्ट करायची ठरली तर ती म्हणजे विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून वसाहत स्थापन करणे म्हणजेच या ठिकाणी आपण त्याला साम्राज्यवाद असे म्हणू शकतो मित्रांनो, बरोबर। यानंतर बघा मित्रांनो, आपल्या राज्याच्या भौगोलिक सीमेपलीकडे अन्य भूभागांवर सत्ता गाजवणे म्हणजे साम्राज्यवाद होय, तर लष्करी दृष्ट्या बलवान असलेल्या युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्यवादी धोरणापुढे आशिया आफ्रिकेतील राष्ट्र टिकू न शकल्यामुळे ती राष्ट्र त्यांची गुलाम बनली, बरोबर। त्यानंतर मित्रांनो, औद्योगिक क्रांतीनंतर साम्राज्यवाद वाढीस लागला, त्यानंतर 20व्या शतकात त्याचा अंत झाला। बघा मित्रांनो, पुढील संकल्पना दिलेली आहे ती म्हणजे प्रबोधन युग। या ठिकाणी बघा, याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे मध्ययुगाच्या उत्तरार्धात युरोप खंडात धर्म सुधारणा चळवळीने जोर धरला होता, तर भौगोलिक शोधामुळे नवनवे प्रदेश ज्ञात झाले। त्यामुळे मित्रांनो, या काळात घडून आलेल्या प्रबोधनामुळे युरोपात कला, स्थापत्य, तत्वज्ञान, प्राचीन परंपरा यांचे पुनरुज्जीवन घडून आले। त्यानंतर प्रबोधनामुळे मानवताला किंवा मानवतावादाला चालना मिळाली व या ठिकाणी नव्या कल्पनांना आणि सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाल्यामुळे युरोपात या सर्व घटना इसवी सनाच्या 13व्या ते 16व्या शतकात घडून आल्या, म्हणून या काळाला आपण प्रबोधन युग असे म्हणत असतो मित्रांनो। चला पाहूया पुढील संकल्पना। पुढील संकल्पना दिलेली आहे ती म्हणजे भांडवलशाही। या ठिकाणी बघा, याचा क्रम चुकलेला आहे मित्रांनो, ही चौथी संकल्पना आहे, ओके, ती क्लिअर करून घ्यायची। या ठिकाणी बघा, भांडवलशाही म्हणजे काय
ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात त्या भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात किंवा त्या भांडवलशाहीला या ठिकाणी आपण अर्थव्यवस्था असे म्हणू शकतो। त्यानंतर मित्रांनो, या अर्थव्यवस्थात भांडवल, श्रमिक आणि उद्योजक यांच्या परस्पर सहकार्याने वस्तूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते। अधिकाधिक नफा मिळवणे हे उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट असते। मित्रांनो बघा, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे प्रश्न 3, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। या ठिकाणी आपल्याला पुढील विधानांचे सकारण किंवा कारण या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे। चला पाहूया पहिले विधान। या ठिकाणी बघा, पहिले विधान दिलेले ते म्हणजे प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला। या ठिकाणी बघा मित्रांनो, याचे योग्य कारण येणार आहे ते म्हणजे बंगालचा नवाब सिराज उद्दौला याने इंग्रजांच्या कोलकात्याची वखार काबीज केल्यामुळे इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला। नवाबाचा सेनापती तो म्हणजे मीर जाफर याला नवाब पदाचे आमिष दाखवून रॉबर्ट क्लाइव्हने त्याला आपल्या बाजूस वळवले। त्यानंतर मित्रांनो, इसवी सन 1757 मध्ये इंग्रजांनी नवाबावर चाल केली। दोन्ही सैन्यांची प्लासी येथे या ठिकाणी गाठ पडली। त्यामुळे मित्रांनो, आधी ठरल्याप्रमाणे मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला। पहा मित्रांनो, या ठिकाणी या प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव का झाला तर याचं या ठिकाणी आपण योग्य ते कारण दिलेले आहे। पाहूया पुढील प्रश्न। या ठिकाणी बघा मित्रांनो, पुढील प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले। या ठिकाणी बघा मित्रांनो, आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे तर युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले। कारण या ठिकाणी दिलेले मित्रांनो ते म्हणजे बघा मित्रांनो, प्राचीन काळापासून युरोपचे पूर्वेकडील देशांची व्यापारी संबंध होते। आशिया व युरोप यांना जोडणारे खुष्कीचे व्यापारी मार्ग बायझंटाईन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल या शहरातून जात असत। त्यानंतर मित्रांनो, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन त्यांनी हे शहर जिंकून घेतले। त्यानंतर तुर्कांनी हे मार्ग रोखून धरल्यामुळे युरोपियांनाच पूर्वेकडील व्यापार खंडित झाला। यामुळे युरोपातील देशांना आशियाकडे जाणाऱ्या नवा मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले। ओके, चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। या ठिकाणी बघा, पुढील प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्कर संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागलेत। या ठिकाणी बघा, याचं योग्य कारण येणार आहे मित्रांनो ते म्हणजे नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशिया खंडातील देश यांच्यात नव्या जोमाने व्यापारास सुरुवात झाली। त्यानंतर पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी पुढे येऊन व्यापारात भांडवल गुंतवणूक करू लागले। त्यानंतर व्यापारासाठी लागणारे भांडवल एकत्रितपणे उभारून व्यापारी कंपन्यांचा उदय झाला। त्यानंतर मित्रांनो, पौर्वात्य देशांनी होणारा व्यापार फायदेशीर असून त्यामुळे देशांची आर्थिक भरभराट होत आहे हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येऊ लागले। त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते या व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण आणि व्यापारी सवलती देऊ लागले। ओके, चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा। या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला एक तक्ता दिलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला पाठाच्या मदतीने कंप्लीट करायचा आहे। या ठिकाणी बघा, दर्यावर्दी व कार्य या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे मित्रांनो। या ठिकाणी बघा, दर्यावर्दीमध्ये बार्थोलोम्यू डायस या ठिकाणी याचं कार्य आहे मित्रांनो ते म्हणजे आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला होता हा। त्यानंतर मित्रांनो, पुढील दिलेला आहे तो म्हणजे ख्रिस्तोफर कोलंबस या ठिकाणी याचं कार्य होतं मित्रांनो ते म्हणजे भारताचा शोध लावण्यासाठी निघालेला कोलंबस अमेरिकेच्या खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला होता। त्यानंतर मित्रांनो, पुढचा आहे वास्को द गामा। याचं नाव तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल मित्रांनो। यांचे जे काही कार्य होते मित्रांनो ते म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत या बंदरावर ते पोहोचले होते। ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता युरोप आणि भारत या प्रकरणाचा, आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स।